नमस्कार मित्रांनो, मी बाळासाहेब आपलं स्वागत करतो आपल्या नोबल अकॅडमी या मराठी यूट्यूब चॅनलवरती. आज आपण पाहणार आहोत महसूल प्रशासन यावर आलेले जे प्रश्न, स्पर्धा परीक्षेत वारंवार विचारण्यात आलेले प्रश्न, जे पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो. चला तर सुरू करूया. तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. चला तर सुरू करूयात. प्रश्न क्रमांक 1. अप्पर जिल्हा दंडाधिकारी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जातं? तर या प्रश्नाचं उत्तर आहे जिल्हाधिकारी. पर्याय क्रमांक 4 जिल्हाधिकारी याचं उत्तर. अप्पर जिल्हा दंडाधिकारी म्हणून जिल्हाधिकारी यांना ओळखलं जातं. प्रश्न क्रमांक 2. लखीना पॅटर्न कशाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे प्रशासन सुधारणा. सर लखीना जे होते अहमदनगरचे होते, ज्यांनी प्रशासकीय सुधारण्यासाठी नवनवीन योजना आणल्या होत्या. त्यांच्या नावावरून लखीना पॅटर्न आलेला आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 3. गावात पोलीस पाटील व तलाठी सजा यांना टिमटिम हा मदत करतो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कोतवाल. प्रश्न क्रमांक 4. तलाठ्याच्या कार्यालयाला टिमटिम म्हणतात. तर या प्रश्नाचं उत्तर आहे तलाठी सजा. प्रश्न क्रमांक 5. तहसीलदाराची निवड टिमटिमद्वारे होते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 MPSC. प्रश्न क्रमांक 6. जिल्हा अधिकारी हा टिमटिम दर्जाचा अधिकारी असतो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे IAS. प्रश्न क्रमांक 7. तालुका दंडाधिकारी म्हणून टिमटिम हा कार्य करतो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तहसीलदार. प्रश्न क्रमांक 8. कोतवालाची नेमणूक टिमटिम करतो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तहसीलदार. प्रश्न क्रमांक 9. जिल्हाधिकाऱ्यावर टिमटिम यांचे नियंत्रण असते. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विभागीय आयुक्त यांचे जिल्हाधिकाऱ्यावर नियंत्रण असते. प्रश्न क्रमांक 10. तलाठी व तहसीलदार यांच्यातील दुवा खालीलपैकी कोण असतं? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मंडळाधिकारी. प्रश्न क्रमांक 11. महाराष्ट्र राज्यामध्ये टिमटिम महसूल वर्ष म्हणून महाराष्ट्र राज्यामध्ये महसूल वर्ष कधीपासून सुरू होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ऑगस्ट. प्रश्न क्रमांक 12. तकावी व तगाई काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे शेतकऱ्यांना मिळणारं कर्ज, कृषी कर्ज म्हणतो आपण त्याला. प्रश्न क्रमांक 13. जिल्हाधिकारी हा शासनाचे नेत्र आणि त्याची जीवा आहे, हे विधान टिमटिम यांनी केले. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रॅमसे मॅकडोनाल्ड. प्रश्न क्रमांक 14. तलाठी दप्तरमध्ये एकूण गाव नमुन्यांची संख्या किती असते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 21. फेरफार नोंदवही म्हणजेच गाव नमुना नंबर 6. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गाव नमुना नंबर 6 फेरफार नोंदवही म्हणजे. प्रश्न क्रमांक 16. जिल्हा नियोजन मंडळाचा सचिव कोण असतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जिल्हाधिकारी हा जिल्हा नियोजन मंडळाचा सचिव असतो. प्रश्न क्रमांक 17. ग्रामीण भागात गिरदार म्हणून कोणाला ओळखले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पोलीस पाटील यांना ग्रामीण भागातील गिरदार म्हणून ओळखलं जातं. प्रश्न क्रमांक 18. प्रांताधिकारी खालीलपैकी कोणाची नेमणूक करू शकतो? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पोलीस पाटील हा प्रांताधिकारी पोलीस पाटील नेमणूक करू शकतो. प्रश्न क्रमांक 19. शासकीय जमिनीवर झालेली अतिक्रमणे तहसीलदारास कोण कळवितो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मंडळाधिकारी हा शासकीय जमिनीवर झालेली अतिक्रमणे तहसीलदारास कळवितो. प्रश्न क्रमांक 20. महाराष्ट्र जिल्हा नियोजन व विकास समितीचे अध्यक्ष कोण असतात? या प्रश्नाचं उत्तर आहे पालकमंत्री. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 21. महसूल प्रशासनालाच टिमटिम प्रशासन असेही म्हणतात. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 खाजगी प्रशासन असेही म्हणतात. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मुलकी प्रशासन. महसूल प्रशासनालाच मुलकी प्रशासन असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 22. तलाठ्यावर नजीकचे नियंत्रण कोणत्या महसुली अधिकाऱ्याचे असते? तर या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 1 मंडळाधिकारी.
यांचा तलाठ्यावर नियंत्रण असते. प्रश्न क्रमांक 23. तहसीलदार हा कोणत्या वर्गाचा अधिकारी असतो? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, वर्ग क्रमांक 1 चा अधिकारी असतो. प्रश्न क्रमांक 24. एका महसुली मंडळात किती तलाठी सदस्य असतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 6 तलाठी सदस्य असतात. प्रश्न क्रमांक 25. एका महसुली उपविभागात नवीन रचनेप्रमाणे साधारणतः टिमटिंबर तालुके असतात. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 2 तालुके असतात. या सिरीजचा आपला 11वा भाग होता मित्रांनो. तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.